सर नमस्कार, आपलं स्वागत आहे नमस्कार. नमस्कार. खरं तर मागच्या 1-2 आठवड्यामध्ये शिराळ्यातील आरळा या ठिकाणी जे प्रकरण घडलं हिंदू मुस्लिम या दोघांच्या मध्ये, नक्की काय प्रकरण होतं ते? त्याची सुरुवात अशी आहे की 28/4 म्हणजे 28 एप्रिलला पाडळी या गावातील काही युवक 5-6 युवक असतील, ते चांदोली डॅमवरती फिरायला आले असता त्यांनी आरळा गावात जे डांगे कुटुंबीय आहे त्या डांगे कुटुंबियांचं चिकनचं वगैरे असे दुकान आहेत आणि तिथं त्यांनी ते चिकन खरेदी केलं आणि चिकन खरेदी केल्यानंतर त्यांना आपण भांडी सोबत आणलेली नव्हती त्यांनी आणि आपल्याकडे भांडी नाहीत म्हणून त्यांनी त्या हुसेन डांगे म्हणून जो युवक आहे त्याच्याकडं भांडीची मागणी केली. ते काय भांडी वगैरे ते भाड्याने देत नव्हते, परंतु तुम्ही जर वापरायला नेणार असला तर जसं नेताय तसं आणून द्या ह्याच्यावर त्यांनी त्यांना भांडी वगैरे दिली. आणि ते परत ज्या वेळेला 5-5:30 वाजता ते पाडळी ते युवक परत आलेत, त्याच्यानंतर त्यातली काहीतरी एक पळी ती हरवलेली होती. आणि त्या पळीचं निमित्त झालं आणि ती पळी कमी होती, त्यातून ते वादविवाद झाला. त्या वादविवाद झाला त्याच्यानंतर आता जे काही सांगणारे वेगळे स्टोरी क्रिएट करून सांगायला लागलेले आहेत, पण वास्तविक असं घडलं की ते पळी न दिल्यामुळे त्याने ते काहीतरी 500 रुपये फेकून दिले, तू पळी तुझी घेऊन ये म्हणून. मग त्याने ते डांगे जो युवक आहे त्यानं त्याला ते काय हे केलं नाही आणि तो वादविवाद झाला. तिथून ते काहीच त्यातले 1-2 युवक जे होते पाडळीचे ते म्हणजे व्यवस्थित अवस्थेत होते, त्यांनी त्यांना सगळे घेऊन गेले आणि तो वाद तिथं थांबला. परंतु आरळा गावातील जे काही मुठभर जे काही जातीय विद्वेष पसरवणारी जे काही मानसिकतेची युवक होती त्यांनी त्याची संधी साधली आणि 6:30-7:08च्या दरम्यान या लोकांनी 40-50 युवकांचा मॉब करून पुन्हा त्याच्यावरती हल्ला केला, डांगे कुटुंबियावरची त्या दुकानावरती. आणि तिथं चिकनचं दुकान असल्यामुळे तिथं 70 वगैरे ते पडलेलेच होते आणि त्यातल्या पाडळीच्या युवकांना त्यांनी परत बोलवून तिथं हल्ला केला आणि त्यातील एका युवकानं त्या हुसेन डांगेला ठार मारण्याच्या उद्देशानं त्या 70नं वार केला. आणि तो जो हुसेन डांगे होता त्यानं सुद्धा तो हात असा आडवा लावल्यामुळे तो वार हाताला लागला. तो वर्मी गाव होता, तो त्यानं म्हणजे त्याचा जीवच मुंडकं सोडलं असतं, पण त्याचं नशीब चांगलं की तो हातावर वार आला आणि तो हात जवळपास आपण जर पाहिला, त्याचा फोटो पाहिला तर तुम्हाला त्याचं किती गांभीर्य आहे ते लक्षात येईल. ते तिथून हे झालं आणि हे सगळं पोलिसांच्या देखत घडलं. कारण पहिला जो वाद झाला होता त्यावेळेला हिने 112ला फोन करून तिथं पोलीस वगैरे उपस्थित होते आणि त्या झटापटीत त्या मारहाणीत पोलिसांना सुद्धा या लोकांनी मारलेला आहे. पोलिसांना सुद्धा मारलेला आहे. आणि कोणी मारलं पोलिस? ह्या आरळ्याचे जे युवक होते, मला वाटतं शिवप्रतिष्ठानचे ते कार्यकर्ते आहेत, त्यांनी तिथल्या पोलिसांना सुद्धा बांबून ठोकलेला आहे. पण हे पोलीस प्रशासनाने ती बाब दाबलेली आहे. आणि त्यातील एक जो कॉन्स्टेबल आहे त्यानं तो तक्रार द्यायचं सुद्धा त्यानं हे केलेलं होतं, पण त्याला वरिष्ठांच्याकडून दाबण्यात आलं, त्यामुळे ती तक्रार आली नाही. आणि ज्या वेळेला ह्या लोकांच्यावर वार झाला, ह्यांना मारहाण झाली, ज्या वेळेला ही पोलीस स्टेशनला गेली, कोकरूड पोलीस स्टेशन, तिथं एपे अतिग्रे म्हणून आहेत, ही मंडळी 8:30-9 वाजता FIR द्यायला गेले, पण त्यांचं ऐकण्यात गेलं नाही आणि ते FIR दाखल व्हायला 2 ते 2:30 रात्रीचे वाजवले. इतका प्रचंड कालावधी ज्या युवकावर वार झालेला होता त्याचं रक्त 3 पॉइंटवर आलं, तो बेशुद्ध पडला, तरी देखील कुठलीही संवेदना नसणारा तो API अतिग्रे यांनी त्यांना कुठल्याही पद्धतीनं सहकार्य न करता उलट पक्षी तुम्ही ह्याचं नाव घेऊ नका, त्या पोराचं नाव घेऊ नका, असे त्या म्हणजे त्यांना जसं पाहिजे तसं त्या पद्धतीनं त्यांनी FIR घेतली आणि तो विषय तिथं थांबवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर ही लोक ज्या वेळेला आपल्या इस्लामपूरच्या वाटारकर हॉस्पिटलमध्येच त्यांनी आधारमध्येच ते ऍडमिट होते, परत अटेम्प्ट टू मर्डर हे जे सेक्शन आहे 109चं ते लावणं अपेक्षित होतं, परंतु एपी अतिगिरीने ते लावलं नाही. ही जे पीडित लोक आहेत ही एसपींची भेट घेतली, एसपींना कथन केल्यानंतर एसपींनी फोन करून त्यांना एपीआयना झाडलं
109 सेक्शन लावा म्हणून सांगितलं. परत तिने 109 सेक्शन लावलं आणि परत हे जे PHOचं दाखला घेऊन परत 109 सेक्शन काढलं. बर. म्हणजे हा सगळा खेळ ते एपीने केला. आता ते कुणाच्या सांगण्यावरून केला ते त्यांनाच माहिती, चौकशी त्याची व्हायला पाहिजे होती. म्हणजे असा सगळा खेळ केला त्याने. तो जो युवक आहे तो युवक, ती पूर्ण डांगे कुटुंबीय, 8-9 कुटुंब आहेत ते डांगे वगैरे सगळी. आणि ही सगळी कुटुंब हे आमच्यावर अन्याय होतोय, आमचे FIR लवकर दाखल केले जात नाहीत आमच्यावर. बरं, हे अचानक झालेला हल्ला नाहीये, हा ठरवून केलेला हल्ला आहे. बर. ह्या गावामध्ये जातीय तणाव, म्हणजे वाद मिटल्यानंतर पुन्हा तिथं शिवप्रतिष्ठान चे कार्यकर्ते आल्यानंतर तो वाद सुरू झाला. त्यांना ती संधी पाहिजे होती. आणि गावात वरच्यावर ही सगळी चकमक चालू असते त्यांची. आणि त्यामुळे ही लोक, ही जी कुटुंबीय आहेत, हे कुटुंबीय त्यांचे नेते माजी आमदार मानसिंगराव नाईक भाऊ यांच्याकडे गेले होते. यांना सांगितलं तर ते मानसिंग भाऊ बघा ते काय म्हणले की जे आमदार आहेत, जे सिस्टम मधले महत्वाचे मानले जातात, ते म्हणले की पोलीस प्रशासन आता माझंच ऐकत नाही, तुम्ही सरळ कोर्टात जावा. त्यांनी सरळ हात उचलला. हे लोकांनी कलेक्टरांच्याकडे गेले, SP-च्याकडे गेले, वारंवार विनंती केल्या, तर त्यांना कुठेही न्याय मिळत नाही. ज्या वेळेला असं वाटलं ते हतबल झाले, त्यावेळेला तिने महाराष्ट्र संघर्ष समितीकडून आमच्या काही पदाधिकाऱ्यांच्याकडे संपर्क केला. आम्ही सगळे यांचं हे ऐकल्यानंतर आम्हाला सुद्धा, म्हणजे ज्यांच्याकडून आपल्याला न्यायाची अपेक्षा आहे तेच जर आपल्यावर अन्याय करत असतील तर मग आपणाला काय केलं पाहिजे, ह्या दृष्टीनं आम्ही विचार करू लागलो. आणि त्यानंतरच पुढं न्याययात्रेचे आमचे नियोजन झालं. बर. नाही, ती न्याययात्रा म्हणजे सगळे मुस्लिम जे कुटुंब आहे तिथलं, त्यांच्यावरती अन्याय झाला किंवा त्या प्रकरणात ते आहे, त्यांनी न्याययात्रा काढली. म्हणजे इथून ते अगदी कोल्हापूरपर्यंत ते जाण्याच्या प्रयत्नामध्ये होते. काय नक्की तो प्रसंग किंवा कशा पद्धतीनं ते घडलं? साहेब, कसं असतंय की ज्या वेळेला सिस्टम ही, ज्या वेळेला प्रशासन आपल्याला जे म्हणतात की सर्वांच्यासाठी कायदा समान आहे, तेच प्रशासन जर ह्याच्या उलट काम करत असेल तर म्हणजे ते संविधानिक मूल्यांची हत्या आहे असं आम्ही मानतो. संविधान हे काय फक्त पुस्तकातील छापील शब्द नाहीये. देशातल्या प्रत्येक नागरिकाला समानता, स्वाभिमानानं आणि स्वाधिकारानं जगण्याची जी हमी देतं ते संविधान. आणि ज्या वेळेला आपल्या मूल्यांची जर हत्या होत असेल, आपले मूल्य संपत असतील, तर संविधान संपत आले. आणि संविधान टिकवायची, संविधानाच्या सुरक्षेची जबाबदारी ही माननीय न्यायालयांच्यावर आहे असं संविधानच म्हणतं. की ज्या वेळेला संविधान अडचणीत येईल, त्यावेळेला संविधानावर काहीतरी असं मुश्किल हे तयार होईल, त्यावेळेला माननीय उच्च न्यायालय, भारतातले जितके काही उच्च न्यायालय आहेत यांना आणि माननीय सुप्रीम कोर्टाला संविधान वाचवण्याची हक्क आहेत, अधिकार आहेत. म्हणजे ते कसं की ते देशातल्या, राज्यातल्या कुठल्याही अशा घटनांच्यावर जे संविधानिक मूल्यांची हत्या करून होत आहेत त्यांच्यावरती सुमोटो कारवाई करू शकतात. तो अधिकार फक्त उच्च न्यायालय आणि सुप्रीम न्यायालयाचा आहे. तर या अशा जर घटना घडत असतील तर उच्च न्यायालयानं ह्याची दखल घेणं गरजेचं होतं. आता तुम्ही पाहिलं असेल की केरळमध्ये गर्भवती हत्तीन 2-4 वर्षापूर्वी ज्या वेळेला ते तलावात मेली, त्यावेळेला तिथल्या हायकोर्टानं सुमोटो कारवाई केलेली होती. अलीकडे कबूतरखाना आपण मुंबईचं जे प्रकरण म्हणतो त्यामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टानं हायकोर्टानं सुमोटो कारवाई केली होती. आणि इथं तर एक समाज पूर्णपणे दहशतीखाली जातोय, रोजचं अपमानित जीवन जगत आहे, ज्याला आपल्या सुरक्षिततेची हमी नाही, अशा समाजाला न्याय मिळायच्या दृष्टीनं हायकोर्टानं सुमोटो कारवाई करणं गरजेचे होते. म्हणजे तो फक्त तो समाजाचा विषय असा नाहीये. जर संविधान टिकवायचं असेल, संविधान जिवंत ठेवायचं असेल, लोकशाही टिकवायची असेल, तर माननीय उच्च न्यायालयानं यामध्ये भाग घेणं गरजेचं होतं. आणि ते त्यांना जाणीव करून द्यायची म्हणून आम्ही त्यांच्याकडून, पीडितांच्याकडून पत्रव्यवहार केला माननीय उच्च न्यायालयाला की बाबा आमच्यावर असा असा अन्याय व्हायला लागलेला आहे, याच्यावर एक चौकशी समिती नेमा तुमच्या देखरेखीखाली. जे काही तपासी अधिकारी आहेत, आयोवा आहेत,
जे एकतर्फी काम करतायत त्यांना बदला आणि आरळे या गावात एक पोलीस चौकी स्थापित करा. हे न्यायिक मागण्या होत्या. ह्यांनी स्वतःसाठी निधी, नोकरी असं काहीच मागितलेलं नव्हतं आणि त्यांनी 15 दिवसाची मुदत दिलेली होती की तुम्ही आमची ह्या मागण्या मान्य करा, नाहीतर आम्ही आपल्या दारापुढे घेऊन न्याय मागण्यासाठी आम्हाला बसावं लागेल. म्हणून 9 तारखे त्या ज्या दिवशी न्याय यात्रा होती तोपर्यंत त्यांना काही उत्तर न आल्यामुळं ही सगळी मंडळी जवळपास 8 ते 9 कुटुंब होती, 40 ते 50 लोक होती. त्यात वयस्कर लोक आहेत, लहान मुलं आहेत, ज्यांनी आपल्या मुलांच्या भविष्याची कोणतीही चिंता न करता, म्हणजे तिथं अगदी असं कळतंय की सगळ्याच मुस्लिम कुटुंबियांनी किंवा सगळ्याच मुस्लिम लोकांनी ते गाव सोडण्याचा प्रयत्न केला होता. हो, त्यात मध्ये थोडं असं आहे की सगळीच कुटुंब नव्हती. ज्यांच्यावर तो आघात झालेला होता, ज्यांना ते टार्गेट धरण्यात आलेलं होतं, ते टार्गेटेड फॅमिली जे आहेत त्या सगळ्या बाहेर पडल्या तिथून. आणि ते म्हणले आम्ही चालत जातो, खंडपीठाच्या दारात बसतो आणि खंडपीठानं जर आम्हाला विचारलं की बाबा तुम्ही का आलाय, तर आम्ही हे सगळं आमचं मांडतो, गारानं मांडतो, आम्हाला न्याय कोण देणार. अच्छा, लोकप्रतिनिधी जर हात उचलत असतील, प्रशासन उलट वागत असेल, दबावाखाली काम करत असेल, तर न्याय मागायचा कोणाकडे. या भूमिकेतून ती न्याय यात्रा निघाली आणि ती न्याय यात्रा निघाली आणि त्या दिवशीच ते प्रशासनाने त्या दिवशी दखल घेतली आणि प्रशासनाने आपले माननीय प्रांत अधिकारी इस्लामपूरचे, हे DYSP, तिथल्या तहसीलदार, हे सगळे प्रशासन तिथं आलं. त्यांनी कलेक्टरशी, SP साहेबांशी बोलणं करून दिलं आणि मागण्या लिखित स्वरूपात आम्हाला मान्य आहेत असं त्या पीडित लोकांना दिलं. ते दिलं. मला वाटतं 9 तारखेला काहीतरी न्याय यात्रा आपली निघालेली होती, 9 का 7 तारखेला असं काहीतरी निघालेली होती आणि ते दिलं आणि त्याला सुद्धा डबल क्रॉसिंग करण्याचं काम या प्रशासनाने केलं. हे प्रशासन राजकीय दबावाखाली व स्वतःच्या फायद्यासाठी काम करतंय, एकतर्फा काम करतंय. नाही, तुम्ही 1-2 प्रसंगामध्ये सांगितलं की प्रशासन हे दाबण्याचा प्रयत्न करतंय किंवा प्रशासनानं क्रॉस त्या ठिकाणी केलं, पण हे कोण प्रशासन आहे नक्की जे हे सगळं घडवून आणतंय? हे जिल्हा प्रशासन आपण म्हणू शकतो. म्हणजे कलेक्टर पासून SP आहेत आणि ही जे 2 हेड आहेत, म्हणजे सगळी खालची त्या हिशोबाने सगळीच आली यामध्ये. म्हणजे हे जे जिल्हा प्रशासन आपण त्यामध्ये महसूल म्हणू शकतोय, पोलीस म्हणू शकतोय, हे सगळ्यांनी एकतर्फा काम केलेलं आहे ह्या घटनेमध्ये. तर आम्ही तुम्हाला पुराव्यानिशी दाखवू शकतो की हे प्रशासन कसं एकतर्फी काम करत आहेत. मला सांगा, आता हे जे प्रकरण आहे हिंदू मुस्लिम, त्यात नक्की मेन आरोपी कोण आहे? आता त्याच्यावरती हिंदू संघटनांनी सुद्धा त्याच्यामध्ये भाग घेतला. त्याच्यामध्ये एक प्रमुख नाव येते की अनिल महाराज देवळेकर असतील किंवा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते असतील. त्यांनी असा त्यांच्यावरती आरोप केलाय की ह्या हिंदू बांधवांच्या वरती खोटे गुन्हे दाखल करून त्यांना आत टाकण्यात आलेला आहे. आता मला सांगा, हे प्रशासन यांच्या म्हणण्याप्रमाणे सगळं काम करतं. हिने हिंदू जन आक्रोश मोर्चा सभा वगैरे काय ती घेतली, त्यांनी काय त्याची परवानगी वगैरे घेतली का? विचारा. काही परवानगीचं पत्र नाही. त्यांनी विचारलं सुद्धा नाही प्रशासनाला आणि त्या प्रशासनाने ते थांबवलं सुद्धा देखील नाही. आणि आता हे झाल्यानंतर गुन्हे पण दाखल केले नाहीत. म्हणजे असं प्रशासन त्यांच्या पॉकेटमधलं आहे ते. आणि ते प्रशासन चुकीचे खोटे गुन्हे दाखल करेल का? हे इनी कॅमेरा सगळे काढलेले CCTVचे फुटेज आहेत. जे आरोपी म्हणून तिथं मुलं आहेत ती सरळ त्या CCTV फुटेजमध्ये आहेत. असं असताना ते खोटे गुन्हे कसे होतील? आणि अनिल देवळेकर जो आहे, जो स्वतःला महाराज म्हणतो, त्या शासकीय कॉलनीमध्ये वारणावती वसात कुठं तिथे आहे, तिथं तो बसून त्या मुलांना तो म्हणतो मी देव देश धर्माबद्दल बोलणार. अरे देव देश धर्माबद्दल बोलत असताना तुम्हाला इतर धर्मांच्या बद्दल चुकीचं किंवा अपमानित करण्याची तुमचा धर्म तुम्हाला सांगत नाही ना. तुम्ही मुस्लिम समाजाला, मुस्लिम धर्माला जर दहशतवादी म्हणत असाल तर मुस्लिम समाज म्हणून आम्हाला सुद्धा स्वाभिमान आहे ना. ज्या वेळेला तुम्ही आम्हाला जर दहशतवादी म्हणत असाल तर आम्ही त्याला तुम्हाला उत्तर देणारच ना. यात वाईट वाटून घ्यायचं काय काम आहे? आणि त्याच्यावर ज्या वेळेला आम्ही गुन्हा दाखल करायला गेलो
त्यावेळेला देखील पोलिसांनी आमची दिशाभूल केली, FIR करतो म्हणले आणि त्यांनी साधी NC दाखल करून घेतली. म्हणजे पोलीस प्रशासनानं त्याला सुद्धा सॉफ्ट कॉर्नर द्यायचा काम केलेलं आहे. असं सगळं प्रशासन ते मुठ्ठीत घेऊन खिशात घालून फिरतायत आणि प्रशासनाला पुढं करूनच हे मुस्लिमांना टार्गेट करण्याचं काम यांचं सुरू आहे. हे स्वतः हे सगळी सिस्टम यांच्या सोबत आहे म्हणून यांची भाषा एवढी मोठी चालते. ह्यांच्यात एवढा दम नाहीये. हिनी प्रशासनाला समोर ठेवून जे जिहादी म्हणायचं, लांड्या म्हणायचं, मुस्लिम समाजाला अपमानित करायचं, यांचं जे काम सुरू आहे आणि त्यातून आरळा गावातली ठराविक संपूर्ण गाव नव्हे, संपूर्ण हिंदू समाज नव्हे, काही ठराविक लोक, मुठभर लोक आहेत, ह्यांनी हे वातावरण सगळं दूषित केलेलं आहे आणि त्यांचाच हे सगळा कारभार आहे. आणि त्याच्या एक प्रोपोगंडा करायचा म्हणून त्याने ते हिंदू जन आक्रोश मोर्चा केला, त्यातून ते उदो सगळा केला. यांना जिथं मुस्लिमांचा विषय येईल तो तुम्ही त्याला लँड जिहाद म्हणा, लव जिहाद म्हणा, प्रत्येक नावाला त्यांनी जिहाद हा शब्द जोडलेला आहे. आता ते त्यांनाच माहित, ते थूक जिहाद म्हणतात. आता आमच्या सुद्धा डोक्यात ते राहिलेलं नाही. लांड्या शब्दांचा प्रयोग करू. आता लांडे म्हटल्यानंतर आम्हाला राग याचा काय काम आहे? लांडे म्हटल्यानंतर आम्हाला राग याचा संबंधच येत नाही. आम्ही मुस्लिम आहोत आणि लढणार हा मुस्लिम असतो, जो लढत नाही हा तो लांड्या असतो. तो हिंदू धर्मात पण असतो आणि तो मुस्लिम धर्मातही असतो. त्यामुळे ह्या शब्दांचा प्रयोग करत ते हे चितवण्याचं काम करतात, स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचं काम करतात. आता त्या देवळेकरला कोण ओळखत होतं आणि अशा घटनामुळे चार लोक ओळखायला लागली. तो त्याचा TRP वाढवून घ्यायचं त्याचं काम सुरू आहे. आणि अशाच पद्धतीने त्या आरळ्या गावात मुठभर लोक आहेत, मुलं आहेत. साहेब तुम्हाला सांगतो, मी ज्या वेळेला त्यांना जामीन झाला 7व्या 8व्या दिवशी काहीतरी 9व्या 10व्या दिवशी जामीन झाला, तर जामीन झाल्यानंतर त्यांची रॅली काढण्यात आली गावात. बोकड कापून जेवण घालण्यात आलं. म्हणजे गावातली नव्हे सगळी हीच हा ग्रुप. अच्छा. फटाक्याचे आतषबाजी करण्यात आली. म्हणजे हे कशाचं द्योतक आहे? म्हणजे ह्या चुकीच्या गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत आणि या चुकीच्या गोष्टीला विरोध म्हणून आम्ही महाराष्ट्र संघर्ष समिती काम करतोय, संविधानिक मूल्य जपायचं काम करतोय. आणि तुम्हाला एक सांगतो साहेब, महत्वाचं म्हणजे ज्या वेळेला ही न्याययात्रा जात होती, त्या आरळा गावातून चरणगाव पास करून जरा पुढे आले, म्हणजे 10-12 किलोमीटर ते चालत आले होते. तुम्ही सुद्धा तिथं असता तर तुम्हाला सुद्धा तुमच्या कुठेतरी भावना, तुम्हाला सुद्धा वाईट वाटलं असतं. तुमच्या डोळ्यात सुद्धा ते बघून पाणी आलं असतं की म्हातारी कोतारी रस्त्यावरनं चालत निघालेले आहेत, लहान पोरं रस्त्यावरनं निघालेले आहेत, महिला आहेत, आपल्या संसाराचं सामान ज्यांनी आपलं आयुष्य त्या गावात घालवलं, 2 पिढ्यानुपिढ्या त्या गावात राहिलेले आहेत, अशी लोक आपल्या भवितव्याची चिंता सोडून न्याय मागण्यासाठी रस्त्यावर निघालेले आहेत. हे रस्त्याच्या एका बाजूने जात आहेत आणि तिथले लोकप्रतिनिधी आदरणीय सत्तूभाऊ बाजूलाच गाडीतून ते बघत जात आहेत. म्हणजे काय त्यांचे वडील जर आपण बघितले म्हणलो, आदरणीय कैलासवासी शिवाजीराव देशमुख यांची कार्यशैली काय आणि ह्यांचं काम काय, हिने ढुंकूनही पाहिलं नाही की माझ्या मतदारसंघातील ही लोक न्याययात्रेसाठी रस्त्यावरनं निघालेले आहेत, माझं कर्तव्य आहे. म्हणजे संवेदना शून्य. आमदार हे तिथून बघत गेले म्हणजे त्यांना माहित आहे सगळं चाललंय. त्यांच्या कानावर सगळे इत्तमभूत सगळे अपडेट्स यायला लागलेत आणि त्यांनी कुठलीही साधी विचारपूस न करता तिथून ते निघून जातात. म्हणजे संवेदना शून्य. हे जात असताना तुम्ही स्वतः बघितलंय, मी स्वतः त्या यात्रेत होतो, मी स्वतः पाहिलेलं आहे की तिथून ते गाडीतून पास झाले, पण त्याने साधी विचारपूस केली नाही किंवा त्याने स्वतः माझ्या मतदारसंघातली लोक आहेत. हे बघा, निवडणुका ह्या 15 दिवसाच्या असतात. तो निवडणूक मध्ये एखाद्या पक्षाचा असतो, एखाद्या पार्टीचा असतो, राजकीय लेवल असतं, पण तो निवडून आल्यानंतर तो लोकप्रतिनिधी होतो. म्हणजे सर्व लोकांचं पालकत्व त्याच्यावर येतं. मग त्याच्या समर्थनातले काही लोक असतील, विरोधातले काही लोक असतील, यांना सगळ्यांना घेऊन बरोबर जाणं ह्या लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे. पण हा लोकप्रतिनिधी आहे का हा सूड प्रतिनिधी आहे हे जरा आपल्याला पाहावं लागेल. आणि ती घटना घडली आणि परत हा हिंदू जनाक्रोश मोर्चामध्ये सुद्धा हा तिथं सामील झाले आणि त्यांनी तिथं मला सांगा, ते मतदारसंघ 90-95% हिंदू बोलच.
तुम्हाला मुस्लिमांच्याकडून काय धोका आहे? बर. पण तुम्ही तिथं जाऊन त्या मुस्लिमांच्या बद्दल जिहादी शब्द वापरून तुम्ही विरोधाभास सगळे कॉमेंट्स करून तुम्ही काय मेसेज द्यायचा आहे तुम्हाला? नाही, पण आमदार हे तिथले लोकप्रतिनिधी आहेत, जनतेचे ते सेवक म्हणू किंवा प्रतिनिधी म्हणू आपण त्यांना. एक संविधानिक मार्गाने जर का बघितलं तर ते न्यूट्रल खरं तर त्यांची भूमिका अगदी राहायला पाहिजे. येस. मात्र ते तुम्ही म्हणताय की त्या आज हिंदू जन आक्रोश मोर्चामध्ये ते सहभागी झाले, मुस्लिमांविरुद्ध काही बोलले असतील किंवा हिंदूंची बाजू जी घेतली त्यांनी, एकंदरीत ह्या त्यांच्या संपूर्ण बाजू म्हणजे ह्या बाजूकडे तुम्ही कसं बघताय? मुळात त्यांचं जे थोडं हे सोडाचं काम आहे ना, त्याला राजकीय झालर आहे. बर. मी माहिती घेतल्यानंतर मला असं कळालं की आरळा गावात 50-60 वर्षापासून ही देशमुख गटाची सत्ता. बर. ग्रामपंचायतीत. आणि ही जी डांगे कुटुंबी आहेत, 8-10 कुटुंबे जी आहेत, ह्यातली निम्मी लोक शिवाजीराव नाईक साहेबांच्या गटातील आणि थोडी लोक मानसिंगराव भाऊ यांच्या गटातील. मागच्या पंचवार्षिकला ह्या लोकांनी ह्या देशमुख गटाची सत्ता घालवली. मागच्या पंचवार्षिकला तो राग मनात. बर. ती सत्ता घालवल्यानंतर ह्या पंचवार्षिकला सुद्धा हे दोन्ही गट एकत्रित आलेत, नाईक गट आणि मानसिंग भाऊंचं गट एकत्र येऊन परत त्यांना सरपंच यांचा मानसिंग भाऊ गटाचाच निवडून आला. त्यामुळे त्यांना सत्तेतून तिथनं पाय उतार व्हावं लागलं. आणि आता झालेल्या ज्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत ह्यामध्ये भाजपची एकही सीट म्हणजे देशमुख गटाची एकही सीट लागली नाही. आणि ह्यामध्ये डांगे कुटुंबीय सक्रिय होते. त्याचा मनात कुठेतरी आकस ठेवत त्यांनी आयता आणलेली जी संधी आहे ह्याला जातीवादावर कसं भासतंय. म्हणजे ह्या सगळ्या ओव्हरऑल प्रकरणामध्ये मुद्दाम राजकारण आणलं गेलंय असं तुम्हाला म्हणायचं आहे? हे सत्तूभाऊंच्या अँगलनं जर बघितलं, त्यांची भूमिका बघितली तर त्यांची अशी राजकीय भूमिका होती. बर. त्यांनी मुस्लिम देश त्यांचा जो बाहेर आला ना, तो राजकीय तोट्यापोटी त्यांचा तो मुस्लिम देश बाहेर आला. बर. म्हणजे हे जाणून बुजून केलंय असं म्हणायचं? जाणून बुजून केलेलं आहे. सत्तूभाऊ सारखा ज्यांना आदरणीय कैलासवासी शिवाजीराव देशमुख यांचा वारसा लाभलेला आहे, त्यांची ही भूमिका असणं वारस म्हणून ही निषेधार्थ आहे. आणि त्यांना हे आम्ही लोकप्रतिनिधी म्हणणार नाही, त्यांना आम्ही सूड प्रतिनिधी म्हणून आम्ही त्यांना म्हणू. ठीक आहे. आता संपूर्ण प्रकरण या ठिकाणी लक्षात आलेलं आहे आणि आपण शेवटाकडे जात असताना माझे काही प्रश्न आहेत. आता तुम्ही त्या प्रकरणावरती मुस्लिम बांधवांची बाजू धरून त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करताय महाराष्ट्र संघर्ष समितीच्या माध्यमातून. नक्की तुमची त्या प्रकरणावरती भूमिका काय आहे? मुळात कसं आहे की मुस्लिम समाज म्हणून आम्ही त्यामध्ये भाग नाही घेतला. मी एक मुस्लिम समाजाचा आहे आणि तो विषय मुस्लिम समाजाचा आहे म्हणून असं हे होत असेल. पण वास्तविक आमची भूमिका जी आहे ती संविधानिक मूल्ये टिकवणारी. बर. कोणावर जर अन्याय होत असेल तर त्याच्यासाठी लढण्याची भूमिका असणारी म्हणजे आमची भूमिका आहे. तो हिंदू असेल, मुस्लिम असेल. आणि आता ह्यामध्ये असं हे नाहीये, मुस्लिम समाजातील सुद्धा काही अशी लोक आहेत की ते त्यांच्या विरोधातले होते. बर. आणि हिंदू समाजातील सुद्धा असे काही तिथले स्थानिक लोक आहेत ते आमच्या सोबत होते. बर. म्हणजे आमच्या दृष्टीने हे असं आहे. पण जे कांड करणारे लोक आहेत, ज्यांनी कांड केलं ते शिवप्रतिष्ठानचे जे काही लोक आहेत, तो जो देवळेकर आहे ह्यांचा आता देवळेकराच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर मला अजून एक अशी गोष्ट आहे कळाली आहे ती मी कॅमेरा पुढे सांगू शकत नाही. त्याचा एवढा मुस्लिम द्वेष का हे मी तुम्हाला खासगीत परत सांगतो. मी ते तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये ऑन कॅमेरा नाही सांगू शकत. काय हरकत काय? त्याचं वैयक्तिक नाही, ते तुझी वैयक्तिक तो विषय आहे. आणि तो मुस्लिम देश तो अशा पद्धतीनं बाहेर काढायला लागलाय, त्याचा वैयक्तिक विषय आहे तो. म्हणजे कुठल्या तरी आमच्या मुस्लिम बांधवांना काहीतरी एक चूक केलेली आहे त्याच्या वैयक्तिक आयुष्यात आणि तो त्याचा डोक्यात घेऊन ते मुस्लिमांच्या विरोधात बोंब मारत फिरतो. हे आम्हाला कळालं. कळेल. अशा गोष्टी ऑन कॅमेरा सांगणं बरोबर वाटत नाही मला. तर ह्या गोष्टी समजून घ्या तुम्ही. त्यामुळं तो मुस्लिमांच्या बाबतीत, शाकीर जांभळीच्या बाबतीत जाईल तिथं तो ठोकत असतो. त्याच्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही. पण आमची भूमिका ही अशी आहे, संविधानिक न्यायिक मार्गानं लोकांच्या समवेत राहणं, तो हिंदू असेल, मुस्लिम असेल, त्यांच्यासाठी लढणं ही आमची भूमिका आहे. माझा शेवटचा प्रश्न आहे, एक प्रामाणिक भावना म्हणून त्या प्रकरणात नेमकं चुकीचं कोण आहे? ह्यात चुकीचं ज्या वेळेला तो सुरुवातीला वाद झाला
त्या वादात दोन्ही बाजूंची चूक मला दिसते. बर. त्यांनी ते समजून घ्यायला पाहिजे होतं पुढच्या डांगे कुटुंबानं. आणि ह्यांनी सुद्धा त्या जे काय शुद्धीत लोक पोरं होती, म्हणजे जे आपण म्हणू शकतो की ज्यांना माहिती होतं, त्यांनी भूमिका त्यांनी चांगली घेतली होती. त्यांनी तिथंच विषय तो थांबवायला पाहिजे होता. बर. क्षुल्लक हे होते, बाबा आपल्या गावात वातावरण असं आहे असं, आणि आपण यांना संधी द्यायची काय आवश्यकता आहे हे मनात ठेवून जर 2 पावलं मागे येऊन त्यांनी विचार केला असता, दोघांनी, तर ते थांबलं असतं. ह्या लोकांना संधी देण्याचं काम या लोकांनी केलं. बर. ते नाही व्हायला पाहिजे. अगदी शेवटचा प्रश्न, या प्रकरणाचा निकाल नक्की काय लागू शकतो, आणि समजा निकाल तसा वेगळा लागत असेल काहीतरी, तर त्यावरती नेमकी तुमची भूमिका काय असणार आहे? आता तुम्ही फार चांगलं विचारलं. निकाल म्हणजे त्या दृष्टीनंच यांचं काम चालू आहे. जे गंभीर जखम म्हणजे सिरियस इंजुरीस जे दाखवायला पाहिजे होतं त्या सेक्शन मध्ये दाखवलेलं नाहीये. FIR मध्ये ते सेक्शन काढून टाकलेलं आहे. तिथंच तुमची चार्जशीट वीक केलेली आहे. ह्या लोकांनी आम्हाला लिखित प्रशासनानं हे दिलेलं होतं की आम्ही तुमच्या मागण्या मान्य करतोय, तुम्हाला पटणार नाही. घटनेच्या 72व्या दिवशी चार्जशीट दाखल झाली, म्हणजे तपास सुरू असताना. बर. म्हणजे एवढी न्याययात्रा आम्ही काढली असताना देखील आम्हाला डबल क्रॉस करायचं काम या प्रशासनानं केलेलं आहे. चार्जशीट वीक हे केलेलं आहे, सबमिट केलेले आहे. त्यामध्ये कुठलेही नॉर्म्स इथिक्स पाळले गेलेले नाही आहेत. आरोपी सगळे जामीनवर बाहेर आहेत, ते जल्लोष करत आहेत. आता ह्या प्रशासनाकडून आपण काय अपेक्षा करणार आहे? आणि हे प्रशासन जे सबमिट करत आहे न्यायालयामध्ये, न्यायालय सुद्धा आपण आता न्यायपालिकेवर किती टक्के विश्वास ठेवायचा हा सुद्धा एक आता गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. तर अपेक्षा आहे शेवटी न्यायपालिका आहे, पण एकंदरीत जास्त अशा काही होप्स नाही आहेत. हे सगळं कशा पद्धतीने हे प्रकरण सुरू आहे, किंवा त्याचा निकाल जर का नाही लागला तर त्या पद्धतीने कोणती त्यांची भूमिका असणार आहे, ओव्हरऑल या सगळ्या गोष्टींवरती आज त्यांनी आपल्याशी चर्चा केलेली आहे. तुम्ही आलात, वेळ दिलात, त्याबद्दल धन्यवाद. नमस्ते.